सगो बर्वे चौकातील चक्राकार वाहतूक स्थगित करण्याचा निर्णय वाहतूक नियंत्रण शाखेने घेतला आहे। महापालिकेने केलेल्या ग्रेड सेपरेटरच्या डिझाईनमुळे सगो बर्वे चौकातील वाहतूक बदलाचा दूरगामी विपरीत परिणाम होणार असल्याने सध्या बर्वे चौकातील चक्राकार वाहतूक स्थगित करण्याचा निर्णय वाहतूक नियंत्रण शाखेने घेतला आहे। ग्रेड सेपरेटरच्या डिझाईनमध्ये बदल केल्यानंतरच ही योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। संचेती हॉस्पिटल समोरील चौकात करण्यात आलेला ग्रेड सेपरेटर प्रमाणे जंगली महाराज रोडवरील सगो बर्वे चौकातही ग्रेड सेपरेटर तयार करण्यात येणार आहे। यासाठी महापालिकेने केलेल्या आराखड्यानुसार वाहतूक व्यवस्था कशी होईल याची चाचणी घेण्यासाठी या चौकात गेल्या आठवड्यापासून चक्राकार वाहतूक सुरू करण्यात आली होती। शिवाजी रोडवर हा ग्रेड सेपरेटर होणार आहे। त्यात संचेती हॉस्पिटलकडून जंगली महाराज रोडने शनिवार वाड्याकडे जाण्यास रस्ताच राहणार नव्हता। सध्या केलेल्या चक्राकार वाहतुकीत सगो बर्वे चौकातून डावीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली होती। त्यामुळे पीएमपीच्या सर्व बसगाड्या झाशी राणी चौकात येऊन मग तेथून महापालिका भवनावरून शनिवार वाडा स्वारगेटकडे जात होत्या। या नव्या मार्गांवर बस गाड्यांच्या रांगा लागू लागल्या। गणेशखिंड रोडने येणाऱ्या बस ग्रेड सेपरेटर मधून कामगार पुतळा आणि तेथून शासकीय गोदामासमोरील रोडने शिवाजी रोडला येणे अपेक्षित होते। मात्र कामगार पुतळा चौकात बस गाड्यांना वळण्या इतकी जागा मिळू शकत नाही। हे सध्या केलेल्या चक्राकार वाहतुकीमुळे दिसून आले आहे। त्यामुळे सगो बर्वे चौकात डावीकडे वळण्यासाठी जागा ठेवण्याची आवश्यकता लक्षात आली। त्यानुसार ग्रेड सेपरेटरच्या डिझाईनमध्ये बदल करून नवी डिझाईन तयार केल्यावर त्याला वाहतूक शाखा मान्यता देणार आहे। पुढील 20 वर्षे बारामती लोकसभा मतदारसंघातूनच मी निवडणूक लढवणार आहे, असे सुतोवाच खासदार सुप्रिया सुळे यांनी केले। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत युवती काँग्रेसची स्थापना मुंबईत नुकतीच झाली। त्यावेळीपासूनच राज्यातील पहिली महिला मुख्यमंत्री होण्याची संधी सुप्रिया सुळे यांना मिळण्याची चर्चा सुरू झाली होती। या विषयावर बोलताना खासदार सुळे यांनी पुढची 2014 लोकसभा निवडणूक बारामती लोकसभेतून लढवणार आहे असे सांगितले। त्यानंतर 2019, 2024 आणि 2029 अशा पद्धतीने खासदारकीसाठी बारामतीतून लढणार आहे। त्यामुळे राज्याचे नेतृत्व करण्याचा प्रश्नच येत नाही। महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा होणार हे येत्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। त्यामुळे आताच त्याविषयी चर्चा करणे योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट करून पुढे त्या म्हणाल्या, राज्यात 50% महिला आरक्षण आहे। त्यामुळे युवती काँग्रेसच्या माध्यमातून कार्यक्षम युवतींना संधी दिली जाणार आहे। महिला आणि युवतींचे प्रश्न वेगळे आहेत। युवतींच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहे। शिक्षणासाठी वसतिगृह, सार्वजनिक स्वच्छतागृह आणि छेडछाड करण्याविषयीच्या युवतींच्या तक्रारी आहेत। आतापर्यंत 7 जिल्ह्यांचा दौरा पूर्ण झाला असून 28 ऑक्टोबरला नंदुरबार येथे दौऱ्याचा समारोप होणार आहे। युवती काँग्रेस सामाजिक प्रश्नांवर लढणार आहे। केवळ 1.5 वर्ष निमंत्रक राहणार आहे। त्यानंतर युवतीच ही संघटना चालवतील। युवतींसाठी हेल्पलाईन सुरू करण्याविषयी चर्चा सुरू आहे, अशी माहिती सुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। महापौर वैशाली बनकर, प्रवक्ते अंकुश काकडे, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, नगरसेवक दत्तात्रय दनकवडे, दिलीप बराटे आणि विशाल तांबे आदी यावेळी उपस्थित होते। विविध मागण्यांसाठी भटक्या जाती जमातींच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। भटक्या जाती जमातीचे समाज बांधव त्यांची कायदेशीर अस्तित्वाची ओळख ठरू शकेल अशा शासकीय प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत। तसेच भटक्या जाती जमातीतील समाज बांधवांना संरक्षणाचा कायदा झाला पाहिजे आणि घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे। या मागण्यांसाठी दिलीप परदेशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मच्छिंद्र भोसले, दिलीप परदेशी, मूर्ती राठोड, कल्पना पवार, शोभा पवार, भरत विटकर, अशोक सोनवणे, बालचंद्र सावंत, संतोष जाधव आदी उपस्थित होते। दिलीप परदेशी म्हणाले, भटक्या विमुक्तांना SC आणि ST च्या वर्गाप्रमाणे सवलती मिळाल्या पाहिजेत। तसेच भटक्या जाती जमातींना रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला विनाविलंब आणि विनासायास मिळाले पाहिजेत। आमच्या मागण्या जर प्रशासनाने मान्य केल्या नाहीत तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। समिती तसंच भटक्या जाती जमाती महासंघाचं मी काम करतोय। आजच्या या धरणे आंदोलन प्रसंगी भटक्या विमुक्तांवर जे वेगवेगळे अन्याय विविध विभागामध्ये होतात, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही ते धरणे आंदोलन केलं आहे। नागपूर येथे 4 बहुरूप्यांना ठेचून मारण्यात आलं। त्यातील
तीन बहुरूपी जागेवर संपलेले आहेत, एक जबर जखमी झाला आहे। राज्य शासनाने याची काही दखल घेतलेली नाही आहे। राज्य शासनाने या भटक्या विमुक्तांना, फिरणाऱ्या लोकांना घटनात्मक संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना आयडेंटिफिकेशन दिलं पाहिजे, अशी महाराष्ट्र कृषी समाज आणि भटक्या जाती जमाती महासंघाच्या वतीनं मी राज्य शासनाला पहिली मागणी करतोय। त्याचबरोबर यांच्या भटक्या जाती जमाती महासंघाच्या वतीनं भटक्या विमुक्तांना STच्या सवलती मिळाल्या पाहिजेत, अशी मी मागणी करतोय। यांच्यावर होणारे अत्याचार, यांना मिळणार जातीचे दाखले, रेशन कार्ड या सवलती त्वरित मिळाल्या पाहिजेत, यांना ओळखपत्र त्वरित मिळाली पाहिजे। अशा तऱ्हेचं आम्ही आज धरणे आंदोलन करून शासनाकडे मागणी करीत आहोत। धन्यवाद। धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याने शहरात पाणी कपात करण्यात येणार नाही, अशी ग्वाही महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी दिली। पाऊस लांबल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे, त्यामुळे याबाबत काय नियोजन करायचे यावर चर्चा करण्यासाठी पाटबंधारे आणि महापालिकेचे अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाठक यांनी ही माहिती दिली। नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता VG कुलकर्णी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट आदी याप्रसंगी उपस्थित होते। पाठक म्हणाले, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे, त्यामुळे शहरात सध्या पाणी कपात करण्यात येणार नाही। मात्र पुढील 2 आठवड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास त्यापुढील काळात याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात सध्या 1.22 TMC पाणीसाठा शिल्लक असून हे पाणी येत्या 15 जुलैपर्यंत शहराला पुरेल इतके आहे। गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे, त्यामुळे पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढत आहे, तर सध्या वातावरण ढगाळ असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत नाही, परिणामी पाणीसाठा झपाट्याने कमी होत नाही। सध्या तरी पाणी कपात करण्यात येणार नाही, मात्र पुढील 2 आठवड्यात पाऊस न झाल्यास याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे। शहरात सध्या 1300 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून पाणी बचतीच्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत, असेही आयुक्त पाठक यांनी स्पष्ट केले। परदेशात साल्सा ओपन ही नृत्य स्पर्धा जिंकणाऱ्या अक्षय उणेचा याचा महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। लॅटिन नृत्य प्रकारांमध्ये आता भारतीयांची पावले मोठ्या प्रमाणावर थिरकू लागली आहेत। लॅटिन नृत्य प्रकार झपाट्याने पसरत जाणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे। शहरामध्ये तरुण पिढीसह अन्य वयोगटातील व्यक्तीही लॅटिन नृत्य कौशल्य मिळवू पाहत आहेत। त्यापैकी एक म्हणजे अक्षय उणेचा, याने 2011 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये साल्सा ओपन ही स्पर्धा जिंकली। त्यामुळे त्याचा सत्कार महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, अंकुश काकडे, किरण सातव आदी मान्यवर उपस्थित होते। महापौर बनकर म्हणाल्या, बाहेर देशात जाऊन तिथे आपल्या देशाचे नाव उमटवणे हे फार कठीण असते, त्यासाठी जिद्द चिकाटी ठेवावी लागते, परंतु अक्षयने ते करून दाखवले। अशा मुलांसाठी महापालिका लवकरात लवकर नवीन उपक्रम हाती घेईल, असे आश्वासनही त्यांनी दिले। उपमहापौर दीपक मानकर म्हणाले, समाजात राहत असताना आपण समाजाला काहीतरी देऊ लागतो, आपण तेथूनच काहीतरी घेत असतो, त्याची परतफेड मात्र करावी लागते, त्यातूनच समृद्ध समाजाची निर्मिती होत असते। सध्या तरुणांमध्ये लॅटिन नृत्याविष्काराची आवड आहे, यातूनही खूप काही करता येते हे अक्षयने दाखवून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले। आपण सगळेजण अक्षयचं कौतुक करण्यात आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी याचा अक्षय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही, कारण की जीवनामध्ये तुझ्या वडिलांनी ठरवलं की मी बांधकाम व्यावसायिक होणार, माझा मुलगा देखील बांधकाम व्यावसायिक होणार, एखाद्या चित्रपटाची कृती आपण करावी, चित्रपट देखील निर्माण केला। परत एक वेगळ्या दिशेला जाण्याचा प्रयत्न अक्षयने आपल्या जीवनामध्ये केलेला आहे। ऑस्ट्रेलियाला जाऊन त्यांनी साल्सा या डान्समध्ये यश मिळवलेलं आहे, त्याच्याबद्दल पुणेकर नागरिकांच्या वतीने मी त्याचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। परमेश्वर प्रत्येकाला जन्माला घातल्यानंतर काहीतरी एक देत असतो, परंतु तो कशा पद्धतीने स्वीकारतो हे त्या मनुष्याला समजायला नाही। अक्षय ते समजले नाही, शिक्षण
शिक्षणाच्या माध्यमातून, क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून, सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून विद्यार्थी दशेतला विद्यार्थी आपल्या जीवनाचा मार्ग शोधत असतो. त्याचा मार्ग निश्चित करण्याचे काम त्यांचे गुरुजन करत असतात, त्यांचे पालक करत असतात. आणि या वयामध्येच विद्यार्थ्यांच्या जीवनाला जर योग्य दिशा देण्याचा प्रयत्न आपण केला नाही तर त्यांचा भविष्यकाळ कुठेतरी अडचणीत होईल याची काळजी सातत्याने जीवनामध्ये लागेल. त्यामुळे या ठिकाणी अक्षय आपला मार्ग शोधला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. मला असं वाटतं की त्यांनी ही कला पुण्यातील युवकांना आणि युवतींना देखील दिली पाहिजे, कारण आपल्या जवळ तर दुसऱ्याला देण्याची मानसिकता ही आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आपण समाजामध्ये सामाजिक बांधिलकीची जाण असणारे कार्यकर्ते आहात. पण तुझे वडील तर प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून प्रत्येकाशी त्यांचे संबंध आहेत, प्रत्येकाची जिव्हाळ्याचे संबंध आहेत, आणि त्यामुळे तू सगळ्यांना हवा असं जे वाटतंय. तर तुझी जी कला आहे ती खऱ्या अर्थानं पुण्यातील युवकांना युवतींना तू दिली पाहिजे, ही तुझी जबाबदारी. तर चाळसामध्ये तर आमचे डॉक्टर तर सांगत होते की फार थोड्या युवकांना याच्यामध्ये यश. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत पाण्याचे सर्व स्रोत संरक्षित केले जातील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले. पुणे विभागामध्ये असलेल्या पाणी टंचाईसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबाबत विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी माहिती दिली. यावेळी रोह्याचे प्रदीप पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, पुणे विभागात सातारा, सांगली, सोलापूर हे जिल्हे आणि पुणे विभागातील तालुक्यांना टंचाई परिस्थितीला सध्या सामोरे जावे लागत आहे. यामुळे खासगी आणि सार्वजनिक पाण्याचे स्रोत संरक्षित करणार असून जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत पाण्याचे सर्व स्रोत संरक्षित केले जातील. याचबरोबर बांधकामासाठी पाणी वापरल्यास कारवाई करण्यात येईल. पुणे विभागातील 713 गावे, 4500 वाड्यांतील सुमारे 13,32,000 लोकसंख्येला 893 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 623 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून प्रशासन या नैसर्गिक आपत्तीला सक्षमपणे तोंड देत आहे. विभागातील 1300 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. काही तालुक्यात गेले 23 महिने पाऊस नाही. सध्याचे पाणी उचलण्याचे उद्भव कमी पडत असल्याने कायमस्वरूपी पाणी उद्भवांचा फेर आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी 75% अनुदान तर दारिद्र्य रेषेखाली शेतकऱ्यांना 90% अनुदानावर चारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या गावात 8 ते 10 टन चाऱ्याची मागणी आहे अशा गावांमध्ये चारा डेपो ऐवजी त्यांच्या गावात चारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आज अखेर विभागात 2,86,000 मेट्रिक टन चारा उपलब्ध करून देण्यात आला. यासाठी सुमारे 83 कोटी रुपये खर्च आला आहे. त्यातील 51 कोटी रुपयांचे वाटप केले असून अतिरिक्त 31 कोटी 65 लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन थकीत पाणी पुरवठा योजनांचा खंडित वीज पुरवठा सुरू केल्याने त्या परिसरातील सुमारे 200 टँकरची बचत झाली आहे. सध्या पाणी पुरवठ्यासाठी 41 कोटी रुपये खर्च झाले असून 30 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील कैद्यांना भारतात परत आणण्यासाठी सरकारकडून केले जाणारे प्रयत्न अतिशय अपुरे आहेत, अशी खंत पाक तुरुंगातून सुटून आलेले भानुदास कराळे यांनी व्यक्त केली. सरहद रिसर्च सेंटरच्या वतीने कराळे यांचा सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, यतीन देसाई, ॲडव्होकेट असीम सरोदे, प्राचार्य हनुमंत जाधवर, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, कराळे यांचे बंधू दत्तात्रय कराळे, पुत्र नितीन आणि रोहिदास कराळे यावेळी उपस्थित होते. कराळे म्हणाले, भारतातून चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या नागरिकांना तेथील तुरुंगामध्ये अतिशय वाईट वागणूक मिळते. तेथील कैद्यांना हिंदुस्थानात परत आणण्यासाठी सरकारकडून केले जाणारे प्रयत्न अतिशय अपुरे आहेत. मला पाकिस्तानच्या तुरुंगात अतिशय वाईट वागणूक मिळत असे. तेथील तुरुंगात भारतातील अनेक निरपराध नागरिक 2 ते 12 वर्षांपासून आहेत. सुरुवातीला भारतीय हेर आणि अफूचा व्यापारी असल्याच्या कारणावरून मला मारहाण करण्यात आली, मात्र नंतर फक्त डांबून ठेवले. पाटणकर म्हणाले, जिथे सरकारी यंत्रणा काम करू शकत नाही अशा ठिकाणी लोकांचा दबाव कामाला येतो. ही बाब कराळे यांच्या सुटकेमुळे स्पष्ट झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.